घर बांधायचं असेल आपण पूर्व दिशा बघतो आपण. हो, हो. म्हणजे पूर्वाभिमुख घर असावं, पूर्वेला दरवाजा आहे का. पूर्व दिशा ही इंद्राची दिशा आहे आणि तो इंद्र पण आहे ना, तो ऐरावतवर बसलेला आहे वज्रायुध घेऊन, अशा ऍटिट्यूड मध्ये आहे. तर त्याला व्हाईट पांढरा कलर दिलेला आहे. माझ्या संकल्पनेतील 100% वास्तुशास्त्राची रचना झाली. परफेक्ट वास्तुशास्त्र जर आपण म्हणालो अगदी तर त्याच्यामध्ये ही गोष्ट येईल की जो घराचा मूळ पुरुष आहे तो नैऋत्येला आहे. घरातले जर कर्क रास आणि सिंह रास असेल तर मी डेफिनेटली सांगतो की तुम्ही दक्षिणेला मोठा दरवाजा करा. दक्षिणेला लंका आहे, हो, सोन्याची लंका आहे. सोन्याची लंका. दुसरा कर्क रास म्हणजे श्रीराम दक्षिणेला जाऊन सीतेसाठी त्या रावणाशी लढतात की ज्याला मरणच नव्हतं, त्याच्यावर विजय प्राप्त करून ते परत येत. पूर्वापार पद्धतीने बोलत आले की घरात शुभ बोला. मोटिवेशनल जर तुम्ही सतत स्वतःबद्दल आणि फॅमिलीबद्दल बोललात तर डेफिनेटली ही वास्तू तुम्हाला त्याच पद्धतीची एनर्जी ही तुम्हाला देणार आहे. तथास्तु म्हणणार आहे हे लक्षात ठेवूनच बोला, म्हणजे ती वास्तू तुम्हाला तथास्तु म्हणते. माझ्याकडून एखादा गुन्हा घडलेला आणि मी पोलीस स्टेशनला बसलो, पोलिसांच्याकडे मला माझा पत्ता लिहायचा आहे त्या चार्जशीटवर. बरोबर. तर मी काय म्हणतोय, माझं नाव लिहितो, केअर ऑफ, मी त्या मालकाचं नाव लिहितो आणि पत्ता टाकतो. जी घटना घडली त्याला रिस्पॉन्सिबल तो मालक पण तेवढाच आहे, त्याला पण त्याचे त्रास सुरू झालेले आहेत. बरोबर. प्रत्येक वास्तूचं एक वेगळं व्यक्तिमत्व असतं. त्या रचनेमध्ये वास्तू पुरुष पण आलेला आहे आणि तो पूर्ण आपल्या वास्तूच्या 9 खंडामध्ये तो विराजमान आहे, तो झोपलेला आहे, तो उपडा झोपलेला आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की हे घर तुमचं नाही, हे घर त्या तत्वांचं आहे. हे पंचतत्व, हे सगळे देवदेवता तुमच्या घरामध्ये येऊन राहतात. तर असं म्हणा की एक गुरुचं घर आहे आणि त्या गुरुच्या घरातून मी आत बाहेर पडताना त्या घरात असलेल्या सगळ्या देवदेवतांना नमस्कार करून मी बाहेर पडेन. मी तर असं म्हणतो की दर आठवड्याला, दर 15 दिवसाला तुम्ही पूर्ण घराभोवती फिरा, घराच्या कट्ट्यावर बसा, घराकडे प्रेमानं बघा. ते घर तुम्हाला तेवढंच प्रेम करतं. नमस्कार मंडळी, मी माधव पाटणकर तुमचं आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत करतो. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण वास्तू कन्सल्टंट प्रशांत धुमाळ सर यांना इन्व्हाइट केलेला आहे. त्यांचा या क्षेत्रातला जवळपास 2 दशकं म्हणजे 20 वर्षांचा अनुभव आहे आणि वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय हे आपण त्यांच्यासमोर आज उलगडून घेणार आहोत. तर प्रशांत सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्ते. येस, वास्तुशास्त्र आपण म्हणत असतो किंवा बऱ्याचदा म्हणतो की अरे ह्या घरात कदाचित हे चुकले बरं का, ह्या घरात हे चुकले बरं का, किंवा हे बरोबर आहे म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत, असं जे आपण म्हणत असतो. त्या वास्तुशास्त्राचे आपण जर म्हणलं की बेसिक प्रिन्सिपल काय आहेत तर ते काय सांगता येतील आपल्याला? घरातील काही बाजू ऍड होतात किंवा बदलल्या जातात. बरोबर. आणि इझिली माणसं म्हणतात की अमुक एक गोष्ट बदलली किंवा अमुक एक गोष्टीमुळे माझ्या जीवनामध्ये काही चांगला किंवा वाईट, आयदर दॅट वॉज पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, हा फरक पडतो माझ्या जीवनावर, माझ्या संसारावर, माझ्या पर्सनॅलिटीवर. आणि त्याचा वास्तुशास्त्राची काय संबंध आहे का, किंवा वास्तुशास्त्र म्हणजे काय किंवा त्याचे एलिमेंट्स काय, हा मूळ प्रश्न झाला. बरोबर. तर मूळ वास्तुशास्त्र कुठे सुरू झालं किंवा त्याचे एलिमेंट्स काय, तर त्याचे मूळ तत्वता 5 एलिमेंट्स येतात. म्हणजे अग्नी, वायू, पृथ्वी, जल आणि आकाश. आता हे 5च्या 5 तत्व आपल्याला आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये, मग ते घर असेल, ऑफिस असेल, दुकान असेल, कमर्शियल असेट असेल किंवा रेसिडेन्शियल असेट असेल, या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. अग्नितत्व आहे, फायर एलिमेंट आपण त्याला म्हणतो. जलतत्व आहे, ते जमिनीच्या वर पाणी असावं किंवा जमिनीच्या खाली पाणी असावं, हे पण मेन्शन केलेलं आहे. ओके. त्यानंतर पृथ्वी तत्व आहे, स्वतः पृथ्वी म्हणजे आपली जी जमीन आहे ती पृथ्वी. पण त्या वास्तूमध्ये पृथ्वी तत्वासाठी एक वेगळा खंड हा दिलेला आहे, खास पृथ्वी तत्व आहे. ब्रह्मतत्व म्हणजे आपण ज्याला आकाश म्हणतो, ते एक ब्रह्मतत्व खूप सुरेख आहे आपल्या घरामध्ये. वायू तत्व आहे, ज्याच्यावर चंद्रमा किंवा चंद्राचा परिणाम खूप सुरेख होतो, असा तो वायू तत्व आपल्याकडे आहे. असे 5 एलिमेंट्स ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला एक सुरेख वास्तू ही तयार होते. आता आपण जे आता सुरुवात केली की त्या व्यक्तीवर किंवा घरातल्या कुठल्या एका अशुभ किंवा शुभ म्हणजे कुठली फळं मिळतात का, तर अगदी डेफिनेटली मिळतात. ही 5ही तत्व जर योग्य प्रमाणामध्ये त्या वास्तूमध्ये जर उपलब्ध असतील तर ते घर आपण
वास्तुशास्त्रामधलं घर आहे असं आपण समजतो. अच्छा अच्छा. आणि जर ते 5 एलिमेंट्स योग्य प्रकारे वास्तुशास्त्रामध्ये आहे असं जर आपण कन्सिडर करून जायला लागलो तर डेफिनेटली त्या परिवारातल्या सगळ्या घटकांना त्याचा एक खूप सुरेख असा फायदा होऊ शकतो. आता आपण हे जे 5 एलिमेंट्स घेतले, हे एलिमेंट्स नक्की रिप्रेझेंट काय करतात? म्हणजे वायू तत्व आहे, अग्नितत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, आकाश तत्व आहे. याचा फायदा किंवा आपण काय म्हणतो की बाबा ही गोष्ट असेल, समजा तर असं काहीतरी होतं, हे जर आपण डिकोड करायचं म्हटलं तर मग काय सांगता येईल आपल्याला? मुळातच असं एक थोडं ह्या वास्तुशास्त्रामध्ये दिलेलं आहे आपल्याला. आता ही मी 5 एलिमेंट्स जे सांगितले. बरोबर. आता आपण परत एकदा दिशांवर येऊ, उपदिशांवर येऊ. म्हणजे मग ही 5 तत्व आपल्याला कुठे आहेत ना, ही सगळी बघायला मिळतील. ही 5 तत्व ह्या मूळ दिशा आणि त्याच्या उपदिशांवर आधारित आहेत. आता ओके, म्हणजे मूळ दिशा आपल्या 4: पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. आणि आता त्याच्या उपदिशा म्हणजे आता पूर्व जी दिशा आहे त्या पूर्व दिशा ज्यावेळेला उत्तरेला इन्सर्ट होते त्यावेळेला ईशान्य तयार होते. म्हणजे पूर्व आणि उत्तर ज्यावेळेला एका ठिकाणी मिळते मग ती भिंत असेल. आपण आता भिंत आपलं घर असं समजलं तर ती भिंत असेल. बरोबर. तर ती ईशान्य होते. त्यानंतर आग्नेय होते, वायव्य होते आणि नैऋत्य होते. म्हणजे ज्या उपदिशा आहेत आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आता ह्या उपदिशा आणि मग परत पृथ्वी तत्व आणि ब्रह्मतत्व म्हणजे आकाश. हे आता 5 एलिमेंट आता इथं कुठे बघायला मिळतील. तर जिथं अग्नितत्व आला ते आपलं अग्नी आलं. म्हणजे 5 एलिमेंट पैकी एक एलिमेंट आहे अग्नी. ईशान्य जिथं आला तिथं जलतत्व आलं. ते जमिनीच्या खाली हे गुरुतत्व. ईशान्य म्हणजे गुरुतत्व आहे आणि जमिनीच्या खाली पाण्याचं तत्व दिलेलं जलतत्व आलं इथे. वायव्य तत्व जिथं आलं, वायव्य खंड जिथं आला तिथे वायू आला. म्हणजे चंद्र एलिमेंट वायू तत्व आलं तिथे. हा एक तिसरा आला आपला. चौथा आला पृथ्वी तत्व. म्हणजे जिथं नैऋत्य खंड तयार होतो तिथं स्वतःच पृथ्वी तत्व आहे ते. ओके. आणि ब्रह्मतत्व म्हणजे जो ह्या चौकोनाच्या जो मधला एक खंड एक तयार होतो तो ब्रह्मतत्व म्हणजे तो आकाश आपण गणला जातो. तर हे 5 एलिमेंट आपल्याला ह्या उपदिशांच्या माध्यमातून मिळतात. मूळ दिशा तर रिप्रेझेंट करतात पूर्ण ह्याला आणि उपदिशातून हे 5 एलिमेंट्स आपल्याला ते बघायला मिळतात. आता ज्यावेळेला यातलं एखादं तत्व वाढेल किंवा कमी होईल म्हणजे अग्नी वाढेल किंवा कमी होईल, ईशान्य ज्याला जलतत्व म्हणतो ते वाढेल किंवा कमी होईल, तसंच वायू तत्व आयदर ते वाढेल किंवा कमी होईल. म्हणजे हा चौकोन पाहिजे. त्यातला एक जरी तत्व कुठेतरी वाढतो किंवा कुठेतरी कमी होतो चौकोनाचा त्या चौकोनातला एक कोपरा तर ते तत्व बिघडतं. वास्तुशास्त्र तिथूनच सुरुवात झालेलं असतं. ओके. हे 5 एलिमेंट तुम्हाला 4 कोपऱ्यामध्ये बघायला मिळतात. ते समप्रमाणात पाहिजे आणि ते समप्रमाणात पाहिजे. ते जर असतील तर ती वास्तू खूप उत्तम एनर्जी द्यायला तयार होते आणि मग ती त्या घरातल्या सगळ्या सदस्यांना त्याचा योग्य पद्धतीनं परिणाम उत्तम पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतो. ओके. आता आपण बोलत असता माझ्या डोक्यात आणखीन एक प्रश्न आला की समजा ही एक मोठी खोली आहे तर या खोलीचं जे वास्तुशास्त्र आहे ते ऑलरेडी ठरलेलं आहे. पूर्व पश्चिम ज्या दिशांनुसार आहे तिला आपण मध्ये भिंत बांधली तर मग त्याचं वास्तुशास्त्र परत चेंज झालं का? म्हणजे एक मोठी खोली आहे त्यामध्ये जर एक मधोमध पार्टिशन केलं आपण जर केलं. येस. मोठी खोली ही एक रिप्रेझेंट करते तुमच्या पूर्ण वास्तूला. ओके. म्हणजे एक पूर्ण वास्तू आहे. बरोबर. आणि ती पूर्ण क्षमतेनं लांबी रुंदीनं भरलेली आणि ती एकच खोली असं आपण आधीच समजलं. वास्तुशास्त्र निर्मितीच 4 भिंतीमध्ये झालेली आहे. त्यामुळे एक खोली पूर्ण आहे असं आपण परिपूर्ण आहे. चारी ती चौकोनी आहे, चौरस किंवा आयताकृती आहे पण ती खोली तयार झाली म्हणजे आपलं वास्तुशास्त्र क्रिएट झालं की जिथे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मुळताच आल्या. बरोबर. ज्यावेळेला 2 भिंती म्हणजे पूर्व आणि दक्षिण एकमेकाला जोडली गेली तिथे आग्नेय आला. बरोबर. पूर्व उत्तर एकमेका ठिकाणी जोडले गेले तिथे ईशान्य आला. उत्तर आणि पश्चिम ज्या ठिकाणी जोडले गेले त्या कोपऱ्याला आपण वायव्य म्हणतो. बरोबर. आणि दक्षिण आणि पश्चिम ज्या ठिकाणी जोडले गेले त्याला आपण नैऋत्य म्हणतो. बरोबर त्याचा म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण इंटरसेक्ट जर केले तर जो सेंटर पॉइंट येतो त्याला आपण ब्रह्मतत्व असं म्हणतो. बरोबर. म्हणजे परत 5 एलिमेंट आपल्याला या ठिकाणी आले. बरोबर. आता तुम्ही असं म्हणता की त्या पूर्ण खोलीच्या मधोमध जर आपण एक भिंत बांधली. बरोबर. आता काय होईल की 2
पार्ट त्याचे तयार झाले. मग ती आपण असं अज्युम करू की ती पूर्वेच्या दिशेला, पूर्वेच्या बरोबर मागच्या बाजूला मधोमध ही भिंत बांधलेली असं जर समजलं तर मग त्याचे 2 पार्ट झाले. मग त्याचे पुढच्या पार्टमध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वेगळे क्रिएट झाले आणि मागच्या पार्टमध्ये परत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे क्रिएट झालेले आहे. बरोबर. पण मला काय करायचंय, त्या पूर्ण अखंड चौकोनाचा किंवा अखंड वास्तूचा जर त्याचा फायदा करायचा असेल तर मागच्या पार्टच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये नैऋत्य खंड तयार झाला की जो पुरुष तत्व म्हणजे मालकाला रिप्रेझेंट करतो. त्याच चौकोनाच्या पुढच्या चौकोनाचा उजवा कोपरा म्हणजे त्याला आग्नेयखंड आपण म्हणतो, तो एलिमेंट तयार करतो, तो आग्नेयखंड तिथं तयार झाला. आता बरोबर तुम्हाला चारी कोपऱ्याच्या म्हणजे ते अखत्यारीत आले, तर चारी कोपरे किंवा चारी खंड हे तुमच्या अखत्यारीत आले. त्या घराच्या मालकाला किंवा त्या घराच्या मूळ सदस्याला ते चारी खंड हे पूर्ण क्षमतेनं ऊर्जा द्यायला तयार झाले. तुम्ही फक्त एकच भिंत म्हणता, मी आणखीन एक बरोबर पॅरलल उत्तरेला जर आपण एक भिंत तयार केली बरोबर सेंटर पोझिशनला, बरोबर, तर एक अज्युम करा ना की एक प्लस आकाराची एक भिंत आपण तयार केली मधोमध, तर तुम्हाला योग्य 4 खंड बघायला मिळतात त्या. बरोबर. पण मग मध्ये आपल्याला ब्रह्मतत्व हे सोडणं पण तेवढंच अपेक्षित आहे की जे आहे उपलब्ध आहे त्या पद्धतीची रचना आपल्याला करायला मिळते. म्हणजे किचन एक वेगळं मिळतं, हॉल एक वेगळा मिळतो. किचन हे आग्नेयखंडामध्ये येणं खूप अपेक्षित आहे, ते तिथे येतं. जे पहिलं तत्व आलं आपलं 5 तत्वांपैकी, ईशान्य कोपऱ्यामध्ये जलतत्व आहे, तिथे आपल्याला हॉल उपस्थित होतो. जिथे मी पृथ्वी तत्व म्हणलं त्या मागच्या कोपऱ्यामध्ये तिथं मूळ घराच्या मूळ पुरुषाला किंवा सदस्याला, जो घर मालक आहे त्याचं स्वतःचं शयनकक्ष आपण त्याला म्हणतो, ते तिथं उपलब्ध होतं. इमिजिएट हे तयार झाले सगळे. बरोबर. आणि वायू तत्वामध्ये लहान मुलांची बेडरूम असू शकते किंवा संडास बाथरूम एक उत्तम पद्धतीचा आपण तिथे तो ब्लॉक एक चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. आई वडील असतील तर त्यांचंही आपल्याला रूम त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. अशी 4 तत्वांमध्ये हे 4 बेडरूम किंवा 4 रूम, बेडरूम नाही म्हणा, 4 रूम, किचन आलं, हॉल आला, 2 बेडरूम आले आणि त्यांच्या मधोमध पश्चिमेला किंवा दक्षिणेला आपण उत्तम टॉयलेट ब्लॉक हे देऊ शकतो. ओके. ही माझ्या संकल्पनेतील 100% वास्तुशास्त्राची रचना झाली. परफेक्ट वास्तुशास्त्र जर आपण म्हणालो अगदी तर त्याच्यामध्ये ही गोष्ट येईल की जो घराचा मूळ पुरुष आहे तो नैऋत्येला आहे, त्याचं शयनकक्ष बेडरूम त्याचं नैऋत्येला आहे, म्हणजे ते पृथ्वी तत्व. बरोबर. आपल्या 5 एलिमेंट पैकी एक जे पृथ्वी तत्व म्हणतो ते तिथे आलेलं आहे आता. बरोबर. आणि त्याचा अनुभव तो करता पुरुष घेऊ शकतो. स्त्री तत्व आलं म्हणजे अग्नितत्व आलं. बरोबर. ईशान्य म्हणजे गुरुतत्व आलं, पाणी आलं त्यामध्ये. आणि वायू तत्वामध्ये चंद्रमा आला त्या ठिकाणी. लहान मुलांचं अस्तित्व, मोठ्या माणसांचं, रिटायर झालेल्या आई वडील असतील त्या घटकाचे, तर ते तिथं राहू शकतात. ओके. असं एक परिपूर्ण असं माझ्या ह्याच्याप्रमाणे, नॉलेज प्रमाणे आणि वास्तुशास्त्राच्या आधाराप्रमाणे, त्यांच्या ज्या टर्म्स आणि ह्याच्यात त्या आधाराप्रमाणे ते परिपूर्ण 100% वास्तू ही अशी आहे, ही बघायला मिळते आपल्याला. आणि मग हे आपण बघू शकतो की आपल्या घरात कुठं कसं काय आहे. बरोबर. आता आपल्याकडे आणखीन एक समज आहे, आता तो खरा खोटा मला माहिती नाहीये, पण की बाबा बऱ्याचदा सांगितलं जातं की उत्तरेकडे तोंड करून झोपायचं किंवा दक्षिणेकडे पाय करून झोपायचं नाही असं सांगितलं जातं. तर त्याच्या मागं वास्तुशास्त्राचा काही इफेक्ट आहे का, किंवा साऊथ पोल नॉर्थ पोल ह्याचा काही इफेक्ट आहे का, आणि हे ऍक्च्युअली व्हॅलिड आहे का? अगदी बरोबर आहे. हो, काय यंत्रच नॉर्थ पोल दाखवतं. बरोबर. आपण कुठल्याही वास्तूमध्ये जातो, आता परत आपण तुम्ही एक क्रिएट केलेल्या त्या चौकोनामध्ये येऊ, त्या वास्तूमध्ये येऊ आपण. त्या वास्तूमध्ये जर मधोमध उभं राहिलं आणि आपण हो काय यंत्र लावलं तर आपल्याला नॉर्थ पोलच दाखवतं, ते उत्तरेच्या दिशेला. बरोबर. नॉर्थ पोल हा उत्तर म्हणजे तो नॉर्थ पोल आपल्याला इंडिकेट करतो. बरोबर. तुम्ही असा प्रश्न विचारला की उत्तरेच्या दिशेनं डोकं करून किंवा झोपलं तर कसं चालेल. आता मी उत्तर दिशा असं सांगत नाहीये, पण मी सुरुवात करतो उत्तर दिशेकडनं. ओके. आणि मग परत आपण ह्या 4 दिशांकडे येऊ. आणि फक्त झोपणे हा एक विषय आहे. मग तो झोपणे कोणासाठी हे पण आधी आपण ठरवूया. ओके. घरात फॅमिली आहे ना, ती 5 म्हणजे काही मेंबर्स असतात, आई वडील असतील, दोघं जे करता पुरुष आणि करती स्त्री आहे, आणि त्यांची 2 मुले आहेत. असं जर म्हणलं तर 6 जणांचं कुटुंब असं जर आपण धरलं तर कोणी कसं झोपावं हे पण मी तुम्हाला आता थोडक्यात सांगू शकतो. खूप छान विषय हा, म्हणजे झोपणे हा विषय पण खूप इंटरेस्टिंग, चांगल्या पद्धतीने इथे डिटरमाइन केलेला आहे की कोणी कसं झोपावं. ते नेहमी
उत्तरेकडे डोकं आणि दक्षिणेकडे पाय करून झोपू नये हे पूर्वापार प्रमाणे शास्त्रामध्ये आपल्याला दिलेलं आहे. कारण नॉर्थ पोल हा इंडिकेट करतो उत्तर, आणि जर आपण त्या पद्धतीनं झोपलो तर शरीरातील रक्ताचं प्रमाण किंवा जे रक्त फिरत असतं आपल्या शरीरामध्ये ते पूर्ण क्षमतेनं उत्तरेकडे म्हणजे डोक्याकडे आपल्या जाण्याची तयारी दाखवते किंवा ते जायला सुरुवात करतं ॲज पर नॉर्थ पोल डायरेक्शन. आणि मग ते ज्या पद्धतीनं आपल्या डोक्याकडे यायचा प्रयत्न करतं ते आपल्या हार्टवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतं. ओके. उठताना किंवा पहाटेच्या वेळेला दरदरून घाम फुटणे, काहीतरी छातीवर प्रेशर आल्यासारखा भास होणे, तर ही प्रक्रिया ऑलरेडी त्या रक्ताभिसरणानं सुरू केलेली असते. ते रक्त जे आपलं वाहत असतं आपल्या शरीरामध्ये व्हेन्समधून, तर ते मस्तिष्क किंवा मेंदूकडे मोठ्या प्रमाणात जात असतं आणि मग ते प्रेशर आपल्या हृदयाकडे येतं. हे जर आपण दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय करून जर झोपलं तर एक नॉर्मल पोझिशन असते. बरोबर. आणि त्याच शरीरावर जे त्या व्हेन्समधून जे रक्त आता फिरतंय ते योग्य प्रमाणामध्ये तुमचं चालू झालेलं असतं, म्हणजे हृदयावर कुठल्याही प्रकारचं प्रेशर येत नाही. आता ह्याचा एक वेगळा लॉजिकली जर आपण, हे झालं सायंटिफिकली रिझन आहे आणि ते अगदी योग्य आहे. आता वास्तुशास्त्र काय सांगते या ठिकाणी, मी दक्षिणेकडे डोकं ठेवून झोपलेलं आहे आणि उत्तरेकडे माझे पाय आहेत. ज्यावेळेला तुम्ही उठता त्यावेळेला तुम्ही ऑटोमॅटिकली उत्तरेकडे तोंड करून उठता तुम्ही. बरोबर. आता आम्ही काय म्हणतो या ठिकाणी, म्हणजे हे तर बरोबर आहे, पण आता इथे मी लॉजिक लावतोय शास्त्राचं, वास्तुशास्त्राचं लॉजिक लावतोय. उत्तरेला कुबेर आहे, उत्तरेला बुध आहे आणि कुबेर आहे ती बुध आहे, तो जातीनं वाणी आहे. तर बुद्धिमत्तेचा कारक मी ज्यावेळेला उत्तरेकडे पहाटेच्या वेळेला सकाळी मी ज्यावेळेला उठतो, उठणे हा संस्कार पण खूप छान आहे. मी ज्यावेळेला उठतो त्यावेळेला माझ्यासमोर उत्तर दिशा असते. म्हणजे पहाटेच्या वेळेला मी उठतो सकाळी 5ला 6ला ज्यावेळेला मी उठतो त्यावेळेला माझ्यासमोर उत्तर दिशा असते, म्हणजे माझ्यासमोर कुबेर असतो, माझ्यासमोर बुध असतो. तर त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मला खूप छान पद्धतीने रिप्रेझेंट करत असतात. ओके. आणि मी म्हणजे ते जे काही कोणी जातक असतील ते जर त्या पद्धतीनं झोपेतून उठत असतील तर ते डेफिनेटली त्यांचं जे शिक्षण आहे ते व्यवसायाभिमुख शिक्षण किंवा त्या पद्धतीनं त्यांच्या शिक्षणाची रचना ही सुरू झालेली असते. ओके. आता मी नोकरदार आहे, म्हणजे मी एक माझं जे एज आहे ते मिडल एज आहे. फ्रॉम द 20 वर्षापासून ते 60 वर्षाच्या आत आहे मी, आणि मला काहीतरी करिअर करायचं. मी जॉबला आहे किंवा मी माझा व्यवसाय आणि माझ्याकडे एन नंबर ऑफ कर्मचारी माझ्या हाताखाली काम करतात आणि मला ऍडमिनिस्ट्रेशनला चांगलं जर काम करायचं असेल तर मी सजेस्ट करतो की तुम्ही पश्चिमेला डोकं करा आणि पूर्वेकडे पाय करून झोपा. बऱ्यापैकी तुम्हाला खूपशा ठिकाणी असं बघायला मिळतं की पूर्वेकडे डोकं करा आणि पश्चिमेकडे पाय करून झोपा. पूर्वेकडे डोकं आणि पश्चिमेकडे पाय कोणी करावेत? जी मुलं शिक्षणात आहेत, शिकतायत, ओके, अंडर एज्युकेशन आहेत, जी मुलं खूप लहानच आहेत आणि आफ्टर रिटायरमेंट, म्हणजे आता माझं वय झालेलं आहे, मला रिटायरमेंट घ्यायची आहे आणि मला वाचनाकडे कल आहे, अशा परिस्थितीमध्ये तुमचा मेंदू एवढा तल्लख होतो कारण त्यांना पूर्वेची एनर्जी ही तिथे मिळते, ती मेंदूला मिळते आणि म्हणून तुम्ही वाचनामध्ये ओके ग्रास्पिंग कॅपॅसिटी आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये तुम्ही परफेक्ट होता. हे कोणाला गरज आहे याची? तर जे अंडर एज्युकेशन आहे, जे शिकतायत. बरोबर बरोबर. रिटायरमेंट झालंय आणि आता मला कुठेतरी देवधर्माला लागायचंय, मला काहीतरी पोथी वाचायची, मला पारायण करायचंय, मला त्यात काहीतरी चांगलं नाविन्य प्राप्त करायचंय अध्यात्मामध्ये, तर आपण डेफिनेटली आपण पूर्वेकडे डोकं आणि पश्चिमेकडे पाय करून झोपावं. पण मी असं म्हणतो की घरातली एखादी अशी व्यक्ती आहे की ज्याला करिअर करायचं, करिअर ओरिएंटेड आहे 20 वर्षापासून 60 वर्षापर्यंत, आणि त्यांना मग ते नोकरदार असतील किंवा व्यावसायिक असतील आणि त्यांना एन नंबर ऑफ म्हणजे खूपशा कर्मचाऱ्यांना रोज सामोरं जावं लागतं, तर पूर्वेची दिशा तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन शिकवते. जशी उत्तरेची दिशा तुम्हाला कुबेर आहे, बुध आहे, बुद्धिमत्तेचा कारक आहे, तशी पूर्वेची दिशा तुम्हाला धडाडीनं नेतृत्व करायला, नेतृत्व गुण संपन्न बनवायला प्रेरित असते. तर मी असं सजेस्ट करेन की मग तुम्ही पश्चिमेकडे डोकं करा, पूर्वेकडे पाय करा आणि झोपा. सकाळी उठा, तुमचा प्रभाव तुमच्या समाजावर, तुमच्या कर्मचाऱ्यांवर एवढा सुरेख पडतो की तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशनला एक उत्तम प्रशासक म्हणून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही नावलौकिक करू शकता. ओके. हा पण एक खूप सुरेख पर्याय आपल्याकडे माहिती नव्हतं. येस. मग हे जे वास्तुशास्त्र आहे
हे वास्तुशास्त्र आता बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे प्रॉपर्टी करण्याची एक हे आहे की बाबा काय म्हणतो आपण हॅबिट आहे म्हणूयात आपण की बऱ्याचदा आपण घर घेतो किंवा ऍसेट म्हणून त्याला सांभाळतो आणि ते रेंट आउट करतो आपण. त्याचं जे वास्तुशास्त्र असतं त्या वास्तुशास्त्राचा परिणाम त्या घर मालकावर होतो का तिथं जो भाडेकरी राहतो त्याच्यावरती होतो का दोघांवरती होतो? ओके. म्हणजे ह्यातून खूप प्रश्न तयार होतात. अगदी अगदी. येस. तर ह्याच्यावर नेमका परिणाम कोणावरती होतो? खूप सारे प्रश्न आहे हा. हा रोज आम्हाला प्रत्ययाला येतो, सामोरा येतो हा प्रश्न. खूपशे जण म्हणतात की सर माझी प्रॉपर्टी नाहीये, मी भाड्यानं राहतो, तरी मला त्याचा परिणाम होतो का? खूपशे जण म्हणतात की माझी प्रॉपर्टी आहे पण मी ती वापरतच नाहीये, मी रेंट आउट केलेली आहे. बरोबर. ती आयदर ती कंपनीकडे असेल किंवा पर्सनल कोणीतरी वापरत असेल तर माझा काही संबंध नाहीये. तर तसं नाहीये. मुळातच हा विषय खूप छान आहे. आता एक तुम्ही ऍझ्युम करा की एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीकडे अनेक प्रॉपर्टीज आहेत. तर आणि त्यातली तो एक किंवा दोन स्वतःसाठी वापरतो, एक वापरतो असं आपण समजू. स्वतःचं ते राहतं घर आहे ते तो वापरतो आणि बाकीच्या एक किंवा दोन प्रॉपर्टीज आहेत ते त्यानं रेंट आउट केलेले आहेत. तर मग मी राहतो घर ते मला वास्तुशास्त्राला बिलॉंग्स करतं आणि मी ज्या रेंट आउट केलेल्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा माझा काही संबंध नाहीये असं काही नाहीये. ज्या वेळेला एखादी प्रॉपर्टी ही माझ्या नावानं होते त्याच्या म्हणजे माझ्याकडे ती प्रॉपर्टी कार्ड येतं आणि त्या प्रॉपर्टी कार्डवर माझं नाव लागतं. मी आता ते घेत असताना पासून घेतल्यानंतर माझे रिलेशन्स डेव्हलप झालेले असतात प्रॉपर्टी बरोबर. आणि ती कशी असेल ते पंचतत्वात येतेच. ती कशी असली तरी त्या प्रॉपर्टीनं स्वतःची एनर्जी ही त्या घर मालकाला द्यायला सुरुवात केलेली असते. आता एनर्जी ही आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, हे आपण ऍज अ मॅन बिईंग म्हणजे मनुष्य योनीत आपण असल्यामुळे आपण फायद्याला जास्त महत्व देतो आणि तोटा हा वेगवेगळ्या पद्धतीने गणला जातो. हा तसं मग ती पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, मी असं म्हणेन की नाही, ती एनर्जी. ती एनर्जी आहे, 5 एलिमेंट आहेत आणि ते क्रिएट झालेत. त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे काम करायला. ओके. मगाशी मी म्हटलं की कुठे वाढत असेल आणि कुठे कमी होत असेल तर मग ती एनर्जी आयदर वाढते किंवा कमी होते. जसं आग्नेय वाढला तर त्रास होणार, बरोबर आहे ना. तर त्या 5 एलिमेंट सुरू झाल्या, ती एनर्जी क्रिएट झालेली ती त्या मालकाला उपभोगायची. आता मग तो स्वतःच्या घराची ती एनर्जी पण उपभोगतोय आणि जी रेंट आउट केलेली आहे, जो तो म्हणतो की माझी एक्स्ट्रा प्रॉपर्टी आहे, त्याचे पण तुम्हाला त्या दिवसापासून त्याची जी एनर्जी आहे ती तुम्हाला उपभोगायला मिळते. मग तो भाडेकरू काय करतो? आता मालक तर ह्या घरात राहतो आणि भाडेकरू त्या घरामध्ये राहतोय. जिथे ती वास्तू आहे त्या वास्तूचा उपभोग तो भाडेकरू घेतोय. आता मी एक सुरेख उदाहरण देईन तुम्हाला मी या ठिकाणी, बघा पटतंय का? तो भाडेकरू आहे ना, स्वतःच ऍड्रेस काय देत असेल, म्हणजे तो वर स्वतःचं नाव देत असेल, केअर ऑफ त्या मालकाचं नाव देत असेल आणि मग तो पत्ता येत असेल, असंच येतं ना बऱ्यापैकी. तर तो केअर ऑफ आणि त्या मालकाचं नाव देतो ना, हे दोघं एकत्रच एका घरात आलेली त्या पत्त्यानुसार. म्हणजे तो त्या मालकाचा हात धरून त्या घराचा वापर करतोय. बरोबर. आता एक आपण लक्षात घेऊया. समजा त्या मालकानं त्या भाडेकरून एक अशी काहीतरी एक चांगली घटना घडली आहे आणि त्याला एक चांगलं ॲग्रीमेंट करायचं, चांगलं. मग ते त्याचं प्रमोशनचं असेल, त्याचं नवीन इन्क्रिमेंट पासून त्या कंपनीनं तयार केलेलं असेल, त्याला एक चांगला बॉन्ड मिळणार असेल, त्याला काहीतरी फायदा होणार असेल आणि त्याचं त्याला ॲग्रीमेंट करायचं. आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये कंपल्सरी त्याला पूर्ण पत्ता लिहायचा. तर तो सेम करतो, स्वतःचं नाव लिहितो, केअर ऑफ, मालकाचं नाव लिहितो आणि खाली तो पत्ता टाकतो. ज्याच्यावर तो सिग्नेचर करणार आहे त्या बॉन्डवर जे इफेक्ट आहेत ना ते त्या मालकाला पण होणार असतात. ओके. ते त्या मालकाला ऑलरेडी सुरू झालेत. ओके. सही कोण करतोय? हा भाडेकरू म्हणून आहे, तो सही करतोय, त्याला ते मिळतायत. पण तो ज्याला केअर ऑफ म्हणतो ना त्याला त्या मालकाला पण ते मिळालेले असतात. ओके. व्हाईस वर्सा, जर मी इथं बॉन्ड आहे, मला पैसे मिळतात असं म्हणतोय, माझ्याकडून एखादा गुन्हा घडलेला आणि मी पोलीस स्टेशनला बसलो, पोलिसांच्याकडे मला माझा पत्ता लिहायचा आहे त्या चार्जशीटवर. बरोबर. तर मी काय म्हणतोय, माझं नाव लिहितो, केअर ऑफ, मी त्या मालकाचं नाव लिहितो आणि पत्ता टाकतो. जी घटना घडली त्याला रिस्पॉन्सिबल तो मालक पण तेवढाच आहे, त्याला पण त्याचे त्रास सुरू झालेले आहेत. बरोबर. मी तेच म्हणतो, आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ती रचना क्रिएट झालेली आहे आणि ती भाडेकरूला सुद्धा तेवढीच क्रमप्राप्त आहे आणि तेवढीच त्या मालकाला पण क्रमप्राप्त आहे.
आता खूप सुरेख संकल्पना. येस येस येस, म्हणजे ह्या गोष्टींचा दोघांवरती परिणाम होतोय, इन द लॉंग टर्म आपल्याला तो दिसतोय, हे मान्य. पण ह्याचा दैनंदिन जीवनावरती सुद्धा परिणाम होत असतो का? म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये एखादी गोष्ट आहे, आता तुम्ही मगाशी म्हणालात की आग्नेय बाजूला किचन असावं, ते असेल किंवा नसेल, ह्या गोष्टीचा रोज त्या घरातले जे कोण लोक आहेत त्या लोकांवरती परिणाम होत असतो का? डेफिनेटली होतो. ओके, तो कसा काय? प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं व्यक्तिमत्व असतं. प्रत्येक वास्तूचं एक वेगळं व्यक्तिमत्व असतं. ओके, हे वास्तूचं व्यक्तिमत्व हे त्याच्या 5 एलिमेंटवर ठरलेलं असतं. मगाशी जसं मी म्हटलं की ते समप्रमाणात असेल तर माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्या अभ्यासाप्रमाणे ती 100% वास्तुशास्त्रात निर्माण झालेली वास्तू आहे. आता एखादं एलिमेंट वाढलंय किंवा कट झाले किंवा कमी झाले म्हणजे आपण त्याला कट असं आपण मेन्शन करूया, तर त्याच्यातून जी काही एनर्जी क्रिएट होतीये ती त्या घरातल्या सदस्यांना रोजच्या जीवनामध्ये इफेक्ट करते का? तर डेफिनेटली करते. कारण 2 प्रकारचे आपण इथे उदाहरणं घेऊ शकतो. आपण वाढलेलं एक उदाहरण घेऊ आणि आपण एक कमी झालेलं उदाहरण घेऊ. आता कुठलं उदाहरण घ्यायचं ते पण महत्वाचं, म्हणजे त्यातला कुठला कोपरा वाढलेला आणि कमी झालेला आहे त्याला फार महत्व आहे. तर आपण एक काम करूया, आपण आग्नेय कोपरा वाढला असं आपण धरूया. म्हणजे अग्नितत्व हे वाढलेलं इलिमेंट, अग्नि इलिमेंट जो आहे, फायर इलिमेंट, तो वाढला असं आपण धरूया. आता जी एनर्जी क्रिएट होते ती आग्नेय तत्वातली वाढीव एनर्जी त्या घरातल्या सगळ्या सदस्यांना मिळते. इन जनरल आता आपण त्या घरातून बाहेर पडा आणि एक इन जनरल असा विचार करा की मी जसं म्हटलं ना, प्रत्येक व्यक्तीचं एक व्यक्तिमत्व असतं, एक ॲटिट्यूड असतो. कोणी चिडचिड असतात बघा, ठीक आहे, कोणी नॅरो माइंडेड असतात, म्हणजे कोणी खूप कमी बोलतं, कोणी खूप अति बोलत असतं बघा, खूप बडबड बडबड करत. प्रत्येकाचं ना एक व्यक्तिमत्व असतंच, म्हणजे तो आला की ती रचना ठरलेली असते. अग्नी म्हणजे शुक्र, तो जर वाढला असेल तर कसं समजायचं, एक ढोबळ मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो की त्या घरातली तरुण व्यक्ती, आयदर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ते एक तर देखणे असते दिसायला. ओके, ठीक आहे. वाचाळ म्हणजे बडबड खूप करणारे असतं. वाचाळ म्हणजे अगतिक बडबड नाही म्हणत मी त्याला, पण त्याला सौंदर्य असतं, ते गाण्यांचं सौंदर्य असू शकतं, कवितांचं सौंदर्य असू शकतं त्या व्यक्तिमत्वाला. ओके, पण ती झटक्यात तेवढी चिडणारी पण असते, म्हणजे काही खटकलं ना तर तिचा राग, कारण अग्नितत्व हे त्याचं आयुध आहे ना, आयुध हे राग आहे. ओके, मग तो जर इलिमेंट वाढलेला असेल ना तर त्या घरातल्या मॅक्झिमम सदस्यांना जो बिलॉंग्स करतो त्या तत्वाला, स्त्री तत्व इमिजिएट बिलॉंग्स करतं, तर ते सगळे रागीट असतात. जर आग्नेय वाढला असेल तर मग आपण म्हणतो ना की ते चिडचिडच आहे, तर तो जो स्वभाव आहे ना तो तुमचा कुठेतरी तो दिसून येतो त्या ठिकाणी. ओके, आता अग्नितत्व कमी आहे असं आपण धरूया, अग्निच तत्व आपण परत बघतोय आणि तो कमी आहे म्हणजे आमच्या वास्तुशास्त्राच्या लँग्वेजमध्ये तो कट आहे असं आपण धरतो. म्हणजे अग्नी याला कट आहे, म्हणजे तिथं शुक्राचं प्रमाण कमी आलं, बरोबर, अग्नितत्व कमी आला, बरोबर. आपण मूळ ना अग्नितत्व समजून घ्या काय ते. अग्नी म्हणजे 4 प्रकारची वेगळी ऊर्जा आहे. अग्नी म्हणजेच मूळ एक ऊर्जा आहे. फायर एलिमेंट्स म्हणजे ऊर्जा आहे, ती म्हणजे शारीरिक ऊर्जा, मानसिक ऊर्जा, आर्थिक ऊर्जा आणि सामाजिक ऊर्जा. तर त्यात आता काय दिसतं आपल्याला, इथे कट आहे जर दिसला ना तर आपल्याला आर्थिक ऊर्जा कमी येते. तुम्हाला इमिजिएट त्या घराच्या एकूण वातावरणावरून कळेल की या घरामध्ये पैसा हा कमी यायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्याचा प्रथम परिणाम हा प्रथम पुरुष म्हणजे घरातला जो घरमालक आहे, जातक आम्ही ज्याला म्हणतो, त्याच्यावर दिसतो. आणि मग तिथून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, म्हणजे स्टॅबिलिटी नाहीये त्या घरामध्ये, पटकन निर्णय घेण्याची क्षमता नाहीये त्यांच्याकडे. ओके, त्यांचं आर्थिक स्थैर्य नाहीये त्यांच्याकडे आर्थिक, म्हणजे मग सामाजिक स्थैर्य नाहीये त्यांच्याकडे. ओके, मग शारीरिक स्थैर्य पण येत नाही त्यांच्याकडे, कारण ती फॅमिली पूर्ण सतत विचारामध्ये गुंतलेली असते. माझ्याकडे काय येत नाहीत पैसे, नुसता पैसा नाहीये माझ्याकडे, सामाजिक स्टॅबिलिटी कमी आल्यामुळे मी ज्यावेळेला समाजामध्ये काम करायला जातो, मी नोकरी करायला जातो, माझा व्यवसाय असेल, तर तिथे मला तो सक्सेस मिळत नाही जो सक्सेस मला मिळाला पाहिजे. मग तिथे ते ग्रासलेले तुम्हाला दिसतात. म्हणजे आग्नेय एलिमेंट जर वाढला असेल तर तुम्हाला त्याच पद्धतीचे बिहेवियर्स तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील. तो कमी झाला असेल तर तुम्हाला
थोडस ती फॅमिली ही तुम्हाला बुजल्यासारखी दिसेल, ओके. कॉन्फिडंट मध्ये नाही अशी ती तुम्हाला दिसेल, असं दिसेल. आणि ती जर योग्य तत्वात असेल तर त्या घरामध्ये पूर्ण क्षमतेनं ती एनर्जी, अग्नी ही तुम्हाला बघायला मिळते. आणि त्यात जर मिथुन रास असेल तर त्या घरात खूप सुरेख अँकर किंवा आपण ज्याला म्हणतो ना बोलण्यावर प्रभुत्व ज्यांचं असतं, मग ते बऱ्यापैकी अँकर असतात. बरोबर. भाषण करणारे, खूप भाषण उत्तम शैलीमध्ये करणारे वक्ते त्या ठिकाणी असू शकतात. अशा पद्धतीच्या पर्सनॅलिटीज आपल्याला त्या घरामध्ये बघायला मिळते. मिथुन रास असेल तर उत्तम शेफ, भारतातले उत्तम शेफ हे शुक्राच्या अंमलाखाली मिथुन रास आणि अग्नितत्व जर प्रॉपर असेल तर ते तुम्हाला बघायला मिळतात. आणि लॅविश राहणारे ती घरातली माणसं सगळी तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे तुमच्या दिवसा डेली जगण्यावर याचा परिणाम होतोच ना. मी फक्त अग्नी घेतलं, बरोबर. अशी 5 तत्व आहेत अजून आपली. बरोबर. आता बोलता बोलता आपण एक गोष्टीवरती खूप जास्त गेलो, पण स्लाइटली लगेच रिटर्न आलो, तो म्हणजे आर्थिक सुबत्ता. हो. आणि मला त्या अनुषंगानेच पुढचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे वास्तुशास्त्राचा खरंच त्या घरात जी आर्थिक सुबत्ता आहे त्यावरती परिणाम होतो का? आणि पुन्हा एकदा तो होत असेल तर तो कसा होतो हे जाणून घ्यायला आवडेल. आपण काय झालं, आपण मगाशी आता जी काय आपली चर्चा चालली आहे, बरोबर, ती एक ठराविक बिंदू भोवती फिरते. आर्थिक सुबत्ता ही तर मस्ट आहे, ही खूप असणं, त्या वास्तूमध्ये असणं ही खूप गरजेची आहे. बरोबर. आर्थिक सुबत्ता असेल तर आपले जे ड्रीम्स आहेत, त्या घरातल्या सगळ्या सदस्यांची काही आशा आकांक्षा असतात त्या पूर्ण होतात. बरोबर. आणि त्यामुळे वास्तूमधला जो पुरुष आहे, म्हणजे वास्तुपुरुष हा मी सायंटिफिकली म्हणत नाही, तो घरातला जो मेन करता पुरुष आहे तो तुम्हाला खूप धडाडीनं, खूप उत्साहानं, समाजाप्रती एक प्रेरित असलेलं, ती अख्खी फॅमिली ही समाजाप्रती प्रेरित असलेली तुम्हाला उत्साहवर्धक अशी दिसते. डेफिनेटली वास्तू कशी आहे त्या पद्धतीनं तुम्हाला आर्थिक प्राप्ती ही गणली जाते. पूर्वापार काळापासून आपल्याकडे हिंदुस्थानामध्ये घर बांधायचं असेल आपण पूर्व दिशा बघतो आपण. म्हणजे पूर्वाभिमुख घर असावं, पूर्वेला दरवाजा आहे का, हे आपल्या फार वडलोपार्जित म्हणजे खूप पिढ्यांपासून हे बघत आलेलो आहे. आणि आपण जर तुम्ही गावामध्ये गेलात, मोठे वाडे जरी बघितले तरी ते पूर्वाभिमुख उघडण्याचा त्याने तो प्रयत्न केलेला आहे. खूप सुरेख आहे. पण हे 5 एलिमेंट जर परफेक्ट जर तुम्ही त्या घरामध्ये जर राखले तर पूर्व आणि उत्तर दिशेचा जर आपण पुरेपूर फायदा करून घेतला. आता पूर्व म्हणजे पूर्व दिशा, एक दिशा पूर्व असं नाही म्हटलं जात. त्या पूर्वेला पण 3 भाग येतात. म्हणजे पूर्व आग्नेय येतं, पूर्व येतं आणि पूर्व ईशान्य येतं. बरोबर. त्या आम्ही त्याचे 3 खंड तयार करतो. म्हणजे पूर्व जेवढी लांबी आपली त्या पूर्वचे 3 खंड आपण तयार करतो. पूर्व आग्नेय, पूर्व आणि पूर्व ईशान्य. बरोबर. आता नुसतं पूर्वेचा जर आपण विचार केला तर पूर्वेतून आग्नेय खंडातून पण तुम्हाला आर्थिक एनर्जी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळते. बरोबर मधोमध पूर्वेतून पण तुम्हाला आर्थिक एनर्जी, ज्याला आम्ही म्हणतो की ऐश्वर्य, म्हणजे ऐश्वर्य त्याच्या म्हणजे त्याचा जो हे आहे रवी आहे, पूर्वेचा ग्रह आहे तो रवी आहे आणि पालक आहे तो इंद्र आहे आणि त्याची भार्या आहे ती ऐश्वर्य आहे. तर अधिकार प्राप्ती आणि ऐश्वर्य हे पूर्वेतून मिळतं. ओके. आता पूर्वेचा 3रा जो भाग येतो तो ईशान्य येतो. पूर्व ईशान्य. बरोबर. गुरुतत्व आलं, जलतत्व आलं, जमिनीच्या खाली पाणी पाहिजे. आता ज्यावेळेला जमिनीच्या खाली पाणी म्हणतो म्हणजे हलकं करायचं आहे, तर तिथून परत एक एनर्जी क्रिएट होते. ती एनर्जी तुम्हाला अध्यात्माकडे नेणारी एनर्जी मिळते आणि आर्थिक एनर्जी पण तुम्हाला मिळते. ती तुमचं वैचारिक फार मोठ्या प्रमाणामध्ये जडणघडण तुमचं त्या तत्वातून तुम्हाला मिळायला सुरुवात होते. जसं हे 3 खंड पूर्वेला होतात तसेच 3 खंड उत्तरेला पण होतात. म्हणजे पहिला खंड येतो तो उत्तर ईशान्य. उत्तर ईशान्य. बरोबर. म्हणजे पूर्व ईशान्य हा म्हणजे प्रशासकीय विभागातून काम करत असताना सुद्धा तुम्ही अध्यात्माकडे जाऊ शकता. म्हणजे कणखर नेतृत्व गुणसंपन्न असून सुद्धा तुम्ही अध्यात्माकडे जाऊ शकता हे दिसतं. तर उत्तर ईशान्य हे तुम्हाला सढळपणे अध्यात्मात नेणारं काम करतं. म्हणजे अगदी लीनतेनं तुम्ही अध्यात्माकडे जाऊ शकता. ओके. हे उत्तर ईशान्य. तो खंड एकच आहे, पण ज्याला पूर्व दिसतंय तो पूर्वेचा फायदा घेऊ शकतो. ज्याला उत्तर ईशान्य दिसतंय तो सढळ हस्ते लीनतेनं
तो उत्तर ईशान्येचा अध्यात्माचा फायदा घेऊ शकतो. बरोबर. पण नुसता अध्यात्म आहे का, तर त्याच्यातून तुमची वैचारिक पातळी, वैचारिक बैठक ही खूप मोठ्या प्रमाणात बदललेली असते. ईशान्य हा तुम्हाला फेमस करतो जगामध्ये, तुम्हाला तो प्रसिद्धीकडे नेतो, तो उत्तम विचार देतो तो. आणि म्हणून मी तर असं डायरेक्ट म्हणतो की ज्याच्याकडे पूर्व ईशान्य आणि उत्तर ईशान्य वाढला असेल, आपला विषय चाललाय हा आर्थिक आहे, पण त्याला रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, त्या घरातल्या सदस्यांना तो आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करतो ईशान्य, फक्त उत्तर ईशान्य किंवा पूर्व ईशान्य. आता ज्यावेळेला मी म्हणतो की तुम्ही अध्यात्माकडे जाणार आहे, तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी तुम्ही मिळवणार, तर पैसा हा आलाच ना उघाना तुमच्याकडे, आणि तो उत्तम पद्धतीने पैसा आला तुमच्याकडे. हे एक द्योतक आहे, हे एक खूप उत्तम असं उदाहरण आहे की फक्त पूर्वेतून आहे, आता उत्तरेच्या ह्या कोपऱ्यातून पण आपल्याला तो फायदा मिळू शकतो. मधोमध उत्तरेला तर कुबेरच बसलेलाच होता. बरोबर, भांडार उघडच आहे, त्यानं तर पूर्ण ओपनच करून ठेवलेलं आहे. आर्थिक पूर्ण स्टॅबिलिटी ही तुमची पूर्वेतून आणि उत्तरेतून जर तुम्ही ओपन करून घेतली तर ती मिळते. कितीपर्यंत मिळते, तर माझं असं म्हणणं आहे की एक वास्तू तुम्हाला किमान 3 पिढ्यांपर्यंत मदत करत असतं. बापरे. म्हणजे आताची जी तुमची पिढी, जर असं आपण धरलं, म्हणजे तो एक कर्ता पुरुष आहे, तर त्याचे आई वडील आले, बरोबर, त्याची पिढी आली, त्याच्या मुलांची पिढी आली, म्हणजे त्याचे आई वडील आहेत ना, हे मुलांचं करिअर हे खूप उत्तम पद्धतीने बघतात. आणि ह्याला एक जोड मी तुम्हाला थोडीशी देऊ शकेन की त्या घरातल्या व्यक्तींचं आयुर्मान हे वाढलेलं असतं. 3 पिढ्यांपर्यंत ती वास्तू तुम्हाला ती फळं ही उत्तम पद्धतीने देतं आर्थिक या विषयावर. मग मला आता परत विचार करत असताना डोक्यामध्ये शंका आली की घराचा दरवाजा मग कुठं असला पाहिजे, उत्तरेला का पूर्वेला? ह्याला एक थोडीशी जोड देईन मी आणखीन. मी तर असं म्हणतो, खूपशा ठिकाणी आपल्याला असं ऐकायला मिळतं की दक्षिण दिशा ही नीच दिशा आहे, दक्षिणेला दरवाजा नसावा. बरोबर. मी असं विश्लेषण करीन, म्हणजे मी आता बोललो ते पूर्वेचं बोललो, पूर्वेचे 3 खंड मी तुम्हाला समजून सांगितले, उत्तरेचे 2च खंड मी तुम्हाला समजून सांगितले, उत्तर आणि उत्तर ईशान्य राहिला, उत्तर वायव्य राहिला. बरोबर. उत्तर वायव्य ही ज्याची रास धनु आहे ना, धनुरास, आणि त्याला जर उत्तर किंवा पश्चिम वायव्याची जर बेनिफिट्स मिळाले ना, तर तो जगावर राज्य करतो, कारण ती चंद्राची रास आहे, ती वायू तत्वाची रास आहे. तो भ्रमणच करत असतो कायमस्वरूपी. ओके. पण तो घर ऍज अ हॉटेल म्हणून वापरतो का, तर नाही, ते घर ही वास्तू माझं स्वतःचं घर आहे म्हणून वापरतो. ते एक बेस झाला त्याचा. आणि त्याचं कर्म जे आहे ना, ते कर्म म्हणजे त्याची पूर्ण पृथ्वी, म्हणजे तो पूर्ण जगामध्ये तो कामानिमित्त, व्यवसायानिमित्त फिरत असतो. म्हणजे परत पैसा आला तुमच्याकडे, बरोबर, लॅविशपणा आला तुमच्याकडे, आणि प्रसिद्धी आली परत तुमच्याकडे, बरोबर, हे सगळं मिळतं. पण आपण थोडंसं दक्षिणेकडे येऊ ना आपण. म्हणजे खूपशे जण म्हणतात की दक्षिण दिशा ही चांगली नाहीये, तर मी असं म्हणेन की मधोमध दक्षिण दिशा ही खूप सुरेख आहे. ओके. दक्षिणेचे परत 3 भाग करूयात आपण. आले. दक्षिण आग्नेय येतो, दक्षिण येतो आणि दक्षिण नैऋत्य येतो. आता खूप सुरेख लॉजिक आहे. दक्षिण दिशा आहे ना, ही याचा ग्रह मंगळ आहे. ओके. आणि तो जातीनं सोनार आहे. आता जर एक टेंटिव्हिटीली आपण जर विचार केला, इन जनरल सोनार जर त्याचा मालक असेल, तर तो गरीब आहे का श्रीमंत हे तुम्ही मला सांगा. तर तो डेफिनेटली श्रीमंत आहे. दक्षिण दिशा. पूर्वापार प्रमाणापर्यंत आपण जे काही इतिहास बघत आलेलो आहे, दक्षिणेला लंका आहे. हो, सोन्याची लंका आहे. सोन्याची लंका. आता आपण जर बघितलं, वास्तुशास्त्र काय सांगतं की मूळ दक्षिण दिशा ग्रह मंगळ आहे, आणि त्याचा जो हे आहे, तो मालक आहे, तो सोनार आहे, त्याचं जात आहे ती. ठीक आहे. त्याचा जो ग्रह आहे ना, म्हणजे त्याची जी हे आहे ना, ते कर्क आणि सिंह रास आहे सोनाराचं, त्या दक्षिणेचं. आता कर्क रास कोणाची जर तुम्ही बघितलं ना, ती प्रभू रामचंद्राची कर्क रास आहे. आणि सिंह लग्न रास कोणाची, तर ती रावणाची सिंह लग्न रास आहे. म्हणजे जी 2 जण एकमेकाची भांडली होती, पण ती मान्य होतं की ते शंकराला मानत होते ते. आणि रावण स्वतः त्याच्याकडे असं तो म्हणतो की माझ्या घरी लक्ष्मी पाणी भरते, मी देवतांना बंदिस्त करून ठेवलं, आणि कुबेर मी सांगेल ती कामं करतो, मी खिशात घेऊन फिरतो, आणि शंकरानं मला मी मरणार नाही असं वरदान दिलेलं आहे. आणि दुसरा कर्करास म्हणजे श्रीराम दक्षिणेला जाऊन सीतेसाठी त्या रावणाशी लढतात की ज्याला मरणच नव्हतं, त्याच्यावर विजय प्राप्त करून ते परत येतात. ही दक्षिण रास खूप सुरेख आहे. ती जर आपण शिकली, तिचा जर आपण खूप चांगला
दक्षिण दिशेला असलेले व्यवसाय सुरुवातीला तुम्हाला झपकन एकदम रॅपिडली तुम्हाला खूप मोठं आर्थिक प्राप्ती मिळवून देतात, सक्सेस मिळवून देतात. ओके. पण ती घ्यायची कॅपॅसिटी आहे का हे आपण बघणं खूप गरजेचं आहे. कारण ती एवढी मिळते ना, कारण मी तुम्हाला सांगितलं 2 राशी तिथं बसलेल्या आहेत आणि मंगळ आहे. मंगळ तुम्हाला झपकन देतो, सोनारासारखा तुम्हाला त्याचे इफेक्ट देतात. वास्तुशास्त्राप्रमाणे जर दक्षिण जडत्व केली ना, तर त्याचा फ्लो हा कायमस्वरूपी राहतो आणि तुम्हाला उत्तम आर्थिक प्राप्ती ही दक्षिणेतून सुद्धा आपण घेऊ शकतो. 3 पिढ्या. वास्तू 3 पिढ्या. वास्तू 3 पिढ्या. तो तर कायमस्वरूपीचा हे आहे की वास्तू 3 पिढ्या तुम्हाला मिळणार, बेंचमार्क येतो. पण दक्षिण आपल्याला त्या पद्धतीची जर करून घेतली तर आपण खूप सुरेख. घरातले जर कर्क रास आणि सिंह रास असेल तर मी डेफिनेटली सांगतो की तुम्ही दक्षिणेला मोठा दरवाजा करा. ओके. ते जगावर राज्य. जर राम काही नसताना जर तो तिथे जाऊन जर तो एवढं मोठं युद्ध जिंकत असेल आणि त्याच घरामध्ये जर कर्क राशीचा जातक असेल तर तो केवढं मोठं कर्म करून येऊ शकतो, याचं एक छोटस उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. मग घराचा दरवाजा कुठल्या दिशेला ठेवायचा? नाही, माझ्या दृष्टिकोनातून 4ही दिशा, मूळ दिशा या खूप सुरेख आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ह्या 4ही दिशा. फक्त त्यांना त्या पद्धतीनं आपल्याला योग्य मापदंड त्या ठिकाणी द्यावे लागतात. आता मगाशी तुम्ही बोलत असताना एक उल्लेख आला, ओझरता उल्लेख आला, तो म्हणजे वास्तुपुरुष. हो. आणि मला परत म्हणजे आपल्याकडे लग्न झाल्यानंतर अन्नपूर्णेची एक हे देतात नवविवाहित दाम्पत्याला. तसं वास्तुपुरुष ह्याच्याबद्दल पण थोडंसं गूढ आहे की वास्तुपुरुष म्हणजे नेमकं काय, किंवा तो अस्तित्वात आहे का, ते खरं आहे का. आता ह्यात तुम्ही कन्सल्टंट म्हणून काय सांगता, वास्तुपुरुष म्हणजे काय? ज्यावेळेला जसं आपण सुरुवातीला आपण बघितलं की 5 एलिमेंट्स तयार झालेले आहेत, तसं ती वास्तू निर्माण होताना म्हणजे 5 एलिमेंट्स काय क्रिएट करतात ती वास्तू तयार होत असताना. तर एका कोपऱ्यामध्ये शुक्र हा क्रिएट झालेला आहे. बरोबर. अग्नी त्याच ठिकाणी आहे. समोर रवी हा क्रिएट झालेला आहे, म्हणजे पूर्वेच्या दिशेला बरोबर रवी क्रिएट झालेला आहे आणि त्याचा इंद्र आहे, त्याचा पालक आहे तो. इकडे गुरुतत्व क्रिएट झालेलं आहे, म्हणजे गुरुग्रह आलेला आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. बरोबर. जातीनं ब्राह्मण आहे, तो परमेश्वर आहे, त्याची भार्या पार्वती आहे, त्याची रास मीन आहे. पूर्वेची रास आहे ती मेष आणि वृषभ आहे आणि आग्नेयची मिथुन रास आहे. ह्या क्रिएट झाले बरं का. तसं मग आपण उत्तरेकडे बघितलं तर बुध आलाय उत्तरेच्या बरोबर मधोमध. ठीक आहे. त्याची रास आहे ती कुंभ रास आहे त्या ठिकाणी. वायव्य कोपऱ्यामध्ये चंद्राचं प्राबल्य सुरू झालेलं आहे, चंद्र ऍक्टिव्हेट झालेलं आहे त्या ठिकाणी आणि त्याची जी रास आहे ती धनुरास आहे. धनुरास ही चंद्राच्या आधिपत्याखाली येते. बरोबर पश्चिमेला शनी क्रिएट झालेला आहे की जो बरोबर पूर्वेच्या समोर येतो, म्हणजे रवीचा मुलगा शनी इथं येऊन बसलेला आहे आणि त्याची रास आहे ती तुळ आणि वृश्चिक रास आहे. म्हणजे तुळ आणि वृश्चिक राशीच्या जातकांना हा शनी लाभदायक आहे त्या ठिकाणी त्या घरामध्ये. त्याच्या कोपऱ्यामध्ये पृथ्वी तत्व क्रिएट झालं की जे शंकराचं तत्व आहे. कन्या रास त्या ठिकाणी येऊन बसलेली आहे त्या ठिकाणी आणि राहू आणि केतूचं ते क्षेत्र आहे. मधोमध जे आहे दक्षिणेला बरोबर मधोमध मंगळ आहे. ठीक आहे. त्याचा रास आहे कर्क आणि सिंह रास आहे आणि आग्नेय कोपऱ्यामध्ये मिथुन रास आहे. म्हणजे ते देवता, ते ग्रह आपल्या घरात ऑलरेडी आलेले आहेत त्या चौकोनामध्ये, त्या खंडामध्ये ते आलेले आहेत. आता ज्यावेळेला 5 एलिमेंट तयार झाले आणि इथे ते देवता आलेले आहेत, त्याच पद्धतीनं त्या रचनेमध्ये वास्तुपुरुष पण आलेला आहे आणि तो पूर्ण आपल्या वास्तूच्या 9 खंडामध्ये तो विराजमान आहे, तो झोपलेला आहे, तो उपडा झोपलेला आहे, पोटावर झोपलेला आहे. म्हणजे ईशान्य खंडामध्ये जिथे मी तुम्हाला पूर्व आणि उत्तर ईशान्य म्हणले त्याचं मस्तक आहे त्या ठिकाणी. ओके. ब्रह्मतत्वामध्ये त्याचं उदर आहे, म्हणजे पोट आहे, तो पोटावर झोपलेला आहे. दोन्ही हात आहेत ते असे छातीवर आहेत आणि ते खाली आहेत. म्हणजे त्याचा एक कोपरा आहे तो पूर्वेला आणि दुसरा कोपरा आहे तो इकडे ह्याला आलेला आहे, वायव्य कोपऱ्यामध्ये तो आलेला आहे. उत्तरेच्या आणि वायव्याच्या मध्ये 2 कोपरे आले आहेत. दोन्ही पाय असे तो घेऊन बसलेला आहे खाली. दोन्ही पाय दुमडलेत असे ते नैऋत्य कोपऱ्यात आहेत. म्हणजे ज्याला आपण पृथ्वी तत्व म्हणतो त्या एलिमेंटला आलेले आहेत. ते खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तर वास्तुपुरुषाची रचना ही त्या पद्धतीनं, जसे मी 5 एलिमेंट म्हणतो हे एवढे देवता आलेले, तसं तो वास्तुपुरुष तिथं ऍक्टिव्हेट झाल्यानंतर त्या पद्धतीचं त्यानं स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी ते घेतलेलं आहे.
आता एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. खूप जण म्हणतात आम्हाला की सर मानेपासून वर माझं सतत डोकं दुखत असतं. विषय एकदम वेगळा आहे. बरोबर. मानेपासून वर माझं डोकं दुखत असतं. आता वास्तू पुरुषाची मान ईशान्य कोपऱ्यात येते. ईशान्य कोपऱ्यात, ईशान्य खंडात जर काही जडत्व आलं असेल, नॉर्मल वास्तूप्रमाणे जर तिथे वेगळं काहीतरी जडत्व आलं असेल, तर मानेपासून तुमचं मस्तक हे दुखणार. किती जडत्व आहे त्याच्यावर त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला आणि प्रथम संतानाला त्याचा त्रास तुम्हाला इमिजिएट भोगावा लागतो. खूपशा महिला आम्हाला म्हणतात की सर माझे पाय खूप दुखतात, म्हणजे गुडघ्यापासूनचे आमचे पाय खूप दुखतात, माझे पाय लटलट लटलट कापतात, किंवा मी स्टेबल नाहीये, मला खूप त्रास होतात रिलेटेड कंबर पाय ह्याचे. जिथे हा त्रास इन जनरल सहन होतो ना, तिथे समजायचं की नैऋत्य तुमचं स्ट्रॉंग नाही, कुठेतरी तुमचं वीक झालेलं आहे. म्हणजे पृथ्वी तत्व जे आहे ते तुमचं वीक झालं, कारण वास्तुपुरुष त्या पृथ्वी तत्वात उभा आहे, त्याचे पाय तिथं आहेत. बरोबर. असे त्याच्या हे एलिमेंट्स तुमचे वास्तू, म्हणजे अगदी ढोवळ पद्धतीनं तुम्ही वास्तुपुरुष जरी अभ्यासला ना, तरी आपल्या शरीरामध्ये शारीरिक व्याधींचं कुठे निराकरण आहे ना, ते आपल्याला त्या वास्तूमध्ये दिसतं आपल्याला. आता वास्तुपुरुषाबद्दल बोलत असताना तुम्ही ज्यावेळी आपण एक 3-4 दिवसापूर्वी भेटलो आणि त्यावेळी वास्तुपुरुष ऍक्टिव्ह झाल्यानंतर काय होतं ह्याचा एक परिणाम सांगितला होता, तर तो किस्सा जर आठवत असेल तर तो एकदा सांगता का परत एकदा, म्हणजे आपल्या जे पाहणारे आहेत त्यांच्या लक्षात येईल की वास्तुपुरुष आणि ह्या गोष्टी ज्यावेळी ऍक्टिव्ह होतात तर त्याचा परिणाम कसा होतो. म्हणजे हे मी खूप जणांना ज्यावेळेला मी जातो सांगतो, काउन्सिलिंग असतं किंवा त्या घराला व्हिजिट देतो, खूप जणांशी मी बोललो. मी नेहमी हेच उदाहरण देत असतो. नुसतं वास्तुपुरुष नाही, म्हणजे वास्तुपुरुष अलॉंग विथ ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या घरामध्ये कशा छान पद्धतीने ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत. त्याचं एक सिंपल उदाहरण आहे. मी सुरुवातीपासून घेतो, थोडा वेळ लागेल, समजून घ्या तुम्ही. ही खूप प्रांजल अशी, खूप सुरेख अशी एक संकल्पना आहे. ज्यावेळेला मी एक फ्लॅट घ्यायचा आहे किंवा मला एक प्लॉट घ्यायचा आणि त्याच्यावर बंगला बांधायचा आहे, आपण काय करतो की त्या फ्लॅटचा प्लॅन आपल्याकडे येतो किंवा त्या बंगल्याचा, त्या प्लॉटचा आणि त्या बंगल्याचा प्लॅन आपल्याकडे येतो, आणि मग तो घरातल्या सगळ्या सदस्यांना पटल्यानंतर आपण तो जगायला सुरुवात करतो. बरोबर. ऍक्च्युअली तिथेच तुमचं वास्तुशास्त्र आणि वास्तुपुरुष क्रिएट झालेला असतो. नॉट नेसेसरी की ते तुम्ही घ्याल. ठीक आहे, ही एक संकल्पना आहे बरं का. ही तुम्ही कितपत मान्य करताय त्याच्यावर अवलंबून, प्रत्येकाच्या विश्वासावरती. आता मी ती जगायला सुरुवात करतो. रोज सकाळ दुपार संध्याकाळ झोपताना पण माझ्या स्वप्नात तेच पडतं की माझं असं घर असू शकतंय, मग इथे किचन असेल, इथे हॉल असेल, आणि मग त्यांनी त्या संभावनेनं, त्या शक्यतेनं एक वेगळं रूप घेतलेलं असतं. मग मला कर्ज मिळतं किंवा मला फायनान्शियली ॲसेट्स माझे मिळतात. मग मी फायनान्शियली असेल स्ट्रॉंग तर मी इमिजिएट पैसे गुंतवतो, मी तो प्लॉट घेतो, तो बंगला तयार करायला सुरुवात करतो किंवा तो फ्लॅट बुक करतो. आता ज्यावेळेला तो बुक करतो ना, तिथे तुमचा वास्तुपुरुष तुम्हाला मदत करायला सुरुवात करतो. तो आहे का तर नाहीये, तिथे घर झालंय का तर नाहीये, पण हे तुमच्या मनामध्ये, तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या मनामध्ये त्या गोष्टी क्रिएट झालेल्या जातात. त्या विचार करायला सुरुवात, तुम्ही त्या पद्धतीने विचार करा आणि त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला येतो, आणि म्हणून तुम्ही लवकर तुमच्याकडे पैसे येतात, कर्ज मिळतात, आणि तुम्ही लवकरात लवकर त्या वास्तूमध्ये जाण्याचा प्रयत्न करता. आता आपण एक उदाहरण असं घेऊ, कारण फ्लॅट आपण बांधत नाही, फ्लॅट हे कुठल्या तरी बिल्डरनं बांधलेला असतो. पण असं आपण एक उदाहरण घेऊ की आपण एक बंगला बांधतोय. मग तो जो ओनर असतो ना, तो अगदी पहिल्या दिवसापासून त्या बंगल्याच्या बांधण्याच्या निर्मितीकडे लक्षपूर्वक बघत असतो. मग एक बांधकाम आहे, वीट बांधकाम आहे, तो रोज जाऊन पाणी मारणं. त्या कोपऱ्यामध्ये, आता तो आग्नेय कोपरा असेल, तो ईशान्य कोपरा असेल, तिथं जाऊन तो पाणी मारतो ना, त्यावेळेला तिथे ज्या वेळेला मी मगाशी सांगितलं की पूर्व आणि दक्षिण एकत्र ती भिंत आली की तिथं शुक्र तयार झाला. बरोबर. आणि तुम्ही ज्यावेळेला त्या शुक्राच्या सानिध्यात येऊन ते पाणी मारताय, त्यावेळेला तो शुक्र, तो अग्नी, तो गुरु हा तुम्हाला तथास्तु म्हणत असतो, कारण त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं असतं त्या ठिकाणी. मग तो स्लॅब पडतो, मग फरशी होते, आपण हे जगतो, तो घरमालक तो जगत असतो या सगळ्या. सुरेख असं ते घरात राहायला जातात सगळेजण, मग एक प्लॅन आखतात की आपल्याला आता फिरायला जातं. हे तुम्ही घरात बोलता ना सगळं, बरोबर, की आम्ही आता प्लॅन आखला, आपण सहकुटुंब आपण कुठेतरी फिरायला जाऊयात. मग ते सगळे कुटुंब प्रमुख असं ठरवतात की आपण सकाळी 7ला जायचं आणि रात्री 8ला 7ला यायचं, परत बाहेर जेवायचं वगैरे. आणि ॲज पर आपल्याला मिळालेले संस्कार असतात, तर घरातला पुरुष जो असतो, कर्ता पुरुष, तो जातो, घरातले सगळे दरवाजे बंद करतो, लाईट बंद करतो,
पाणी बंद आहे का बघतो, लॉकर सगळं व्यवस्थित करतो, लॉक लावतो आणि बायकोकडे, भार्याकडे, पत्नीकडे म्हणतो ही चावी धर, मी घराला सगळं बंद केलेलं आहे आणि आता घरात कोणी नाहीये. हा त्याचा गैरसमज आहे. त्या घरामध्ये गुरु आहे, त्या घरामध्ये शुक्र आहे, त्या घरामध्ये रवी आहे, शनी आहे, चंद्र आहेत, हे सगळे ऍक्टिव्हेट होतात लगेच आणि ते तुमची वाट बघत असतात. आता माझा जातक म्हणजे त्या घराचा मालक हा बाहेर गेला एन्जॉय करायला आणि तो येणारे 7 वाजता. ज्यावेळेला तुम्ही ते 7 वाजता नाही येत त्यावेळेला खऱ्या अर्थानं गुरु तुमचा खूप तळमळत असतो की माझ्या घराचा मालक अजून आलेला नाहीये. आणि असं एक अझ्युम करा की तुम्ही कुठेतरी पावसात अडकलाय, गाडी पंक्चर झाली, हे सगळ्यांना अनुभव आलेत बरं का. मग कोणीतरी येतं तुमचं गाडीचं पंक्चर काढून देतंय किंवा तुमची गाडी चालू करून देतंय किंवा कुठेतरी तुम्ही एकदा वेगळ्या ह्याच्यात अडकलेला असाल तर त्याच्यातून बाहेर काढून तुम्ही घरापर्यंत अगदी निवांत पद्धतीने येतात. हे जे येणं आहे ना, घरापर्यंत येणं, ही क्रिया आहे ना, ही तुमच्या घरातले सगळे ग्रह आहेत ना, हे तुमच्यासाठी करत असतात. कारण त्यांना तो घरातला मालक परत घरी येणं अपेक्षित असतं. ज्या वेळेला तुम्ही ते मेन दरवाजा उघडून आत येताना त्यावेळेला हे सगळे शांत बसतात की माझ्या घराचा मालक ह्या ठिकाणी आला. ही संकल्पना खूप सुरेख आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की हे घर तुमचं नाहीये, हे घर त्या तत्वांचं आहे. हे पंचतत्व, हे सगळे देवदेवता तुमच्या घरामध्ये येऊन राहतात. तर असं म्हणा की एक गुरुचं घर आहे आणि त्या गुरुच्या घरातून मी आत बाहेर पडताना मी त्या घराला, त्या घरात असलेल्या सगळ्या देवदेवतांना नमस्कार करून मी बाहेर पडेन, उजवं पाऊल बाहेर टाकून मी बाहेर पडेन. घरामध्ये येताना पण त्या घराला नमस्कार करा. त्या मूळ आपला जो दरवाजा सिंह दरवाजा आहे त्या सिंह दरवाजाला हात लावून, मी तर असं म्हणतो की दर आठवड्याला, दर 15 दिवसाला तुम्ही पूर्ण घराभोवती फिरा, घराच्या कट्ट्यावर बसा, घराकडे प्रेमानं बघा. ते घर तुम्हाला तेवढंच प्रेम करतं. ही एक संकल्पना आहे. अशी जर जगली ना तर मला असं वाटतं की खरंच खूप सुरेख त्या वास्तुशास्त्राच्या बरोबर तुम्ही जगताय. आता खरं तर एवढं सगळं छान झाल्यानंतर मला थोडासा विषय चेंज करायचा आहे आणि शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये असे काही रिकमेंड केलेले कलर आहेत का, की बाबा बेडरूम मध्ये हा कलर असावा किंवा घराचं जे बाहेरून दिसणार आहे तर तिथं हा कलर असावा किंवा हा असू नये, असं काही सांगितलेलं आहे? नुसतं भिंतीवरच्या कलरवरच नाहीये तर फ्लोरिंगवर पण आहे. कुठल्या कलरची टाईल्स असावी फ्लोरिंगची ते पण मेन्शन केलेलं आहे. परत 5 एलिमेंटवर येऊ आपण, म्हणजे शास्त्र तिथंच आलं ना आपण. बरोबर. तर जिथे आग्नेयखंड येतो तिथे त्या भिंतींना, त्या रूमच्या भिंतींना हा मेरी पिंक कलर असावा, तो तिथे उत्तम आहे. आणि फरशी जर असेल तर ती रेड किंवा रेड मधल्या विविध छटांमध्ये तुम्हाला ती फरशी, कार्पेट ज्याला आपण म्हणतो, ती जर टाकली तर खूप उत्तम आहे. किचनचा कट्टा आहे तो ब्लॅक नसावा. बऱ्यापैकी सगळे कडापामध्ये करतात, पण त्या कडापाच्या वर एक लाखा नावाचा एक ग्रेनाइट येतो, तो लाल कलरला बिलॉंग्स करतो, तो असावा. ज्या ट्रॉलीज आहेत त्या ट्रॉलीज तुम्ही लाल कलरच्या वेगवेगळ्या शेडमध्ये तुम्ही चेक्स असतील किंवा काहीतरी वेगळे कलर असतील त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. म्हणजे अग्नितत्वाला हा डायरेक्ट रेडकडे जाऊ नका, पण तुम्ही मेरी पिंक पासून रेड मधले वेगवेगळ्या छटांचा वापर करून तुम्ही ती रूम, आग्नेय रूम म्हणजे किचन, हे आपण उत्तम पद्धतीने सजवू शकतो. हॉल जर आपला ईशान्य खंडामध्ये असेल, ईशान्य खंडाचं मी बोलतोय, त्याच्या आधी पूर्व येतं बरोबर. पूर्व दिशा ही इंद्राची दिशा आहे आणि तो इंद्र पण आहे ना, तो ऐरावतवर बसलेला आहे वज्रायुध घेऊन, अशा ऍटिट्यूड मध्ये आहे. तर त्याला व्हाईट पांढरा कलर दिलेला आहे. घराच्या बाहेर पण त्या दिशेला पांढरा कलर द्या आणि त्या रूमला पण पांढरा कलर द्या. मग पांढऱ्या कलर मध्ये पण वेगवेगळे छटा आहेत, तर त्या छटामधून जर तुम्ही तो व्हाईट कलर जर दिला तर तुम्हाला ती रिप्रेझेंट करते, म्हणजे ती दिशा तुम्हाला त्या पद्धतीची एनर्जी द्यायला सुरुवात करते. आपण आता ईशान्य खंडाकडे येऊ. पूर्व ईशान्य, उत्तर ईशान्य जलतत्व आहे, ते गुरुतत्व आहे आणि ते जलतत्व हलकं पाहिजे, जमिनीच्या खाली पाणी, म्हणून फ्लोरिंग आहे हे बऱ्यापैकी आकाशी कलरचं, निळ्या कलरचं घ्या. त्यांच्या भिंतींना तुम्ही आकाशी कलर द्या. डार्क निळ्याकडे जाऊ नका, पण आकाशी कलर तुम्हाला तिथे रेकमेंड केलेला आहे. उत्तरेकडे आला तर बुध आहे तुमचा चांगला, कुबेर आहे त्याचा मालक, की बुधला पिस्ता कलर खूप चांगला आवडतो. तो पिस्ता कलर ऊर्जा देणारा आहे, आर्थिक प्राप्ती देणार आहे. त्यामुळे पिस्ता कलर
हा उत्तरेच्या दिशेला, उत्तरेच्या मधोमध जर तुम्ही दिला, मग तुमचं मॅटिंग त्या कलरचं असू दे, फ्लोरिंग असू दे, तुमचं भिंतीवर पिस्ताचे वेगवेगळे छटा मिळतात तुम्हाला, त्याचं जर तुम्ही दिलं. आता खूपशे जण म्हणतात की सर मल्टी कलर झाला मी हे आत, पण ज्यांना सूक्ष्म वास्तुशास्त्रामध्ये पोहोचायचं अगदी म्हणजे 100% आत जर तुम्हाला जायचं असेल तर आपण ह्या कलरचा फायदा खूप घेऊ शकतो. एक स्टॅबिलिटी येते तुम्हाला. ओके. पिस्ता कलर तुम्हाला डेफिनेटली आर्थिक स्टॅबिलिटी देतं तुम्हाला. वायूकडे येऊ, थोडंसं वायू तत्वाकडे येऊ. मला खूपशे जण विचारतात सर गाडी कुठल्या कलरची घ्यावी, तर मी पहिलं वायू तत्व समजावून सांगतो आणि आपण गाडीकडे येऊयात. गाडीचे कलर आणि तुमच्या सगळ्यांच्या लक्षात पण येईल की गाड्या कुठल्या कलरच्या असाव्यात. वायू तत्व हा ग्रे कलर मध्ये आलेला आहे. गाडी व्हाईट कलरची असावी किंवा ग्रे कलरची असावी. पण बऱ्यापैकी गाडी जरी पेट्रोलवर पळणारी असेल, म्हणजे अग्नितत्वावर चालू होणारी असली, तरी स्पर्धा कोणाशी होते? ती चालते ते वायूशी स्पर्धा करते, वाऱ्याशी स्पर्धा करते ती. आणि वाऱ्याशी स्पर्धा होत असताना त्याला जर तुम्ही क्रॉस एलिमेंट आणले, म्हणजे रेड कलरची जर तुम्ही गाडी आणली, तर डेफिनेटली समजा की त्या गाडीतला बसलेला जातक, मग दॅट वॉज स्त्री किंवा पुरुष, हे चिडचिडे असतात बऱ्यापैकी. ते दिसायला खूप सुंदर असतात कारण शुक्राच्या अंमलाखाली असतात, पण ते खूप चिडचिडे असतात. आणि डेफिनेटली रस्त्याच्या कडेला गाडी गरम होऊन बंद पडणे, गाडीचा ऍक्सिडेंट होणे, स्त्रिया चालत असतील तर, स्कूटर असेल, टू व्हीलर असेल तर त्या पडणे, दुखापत होणे, हे रेड कलर दाखवतं. ब्ल्यू कलरच्या गाड्या तुम्हाला मेंटेनन्सला निघताना बघायला मिळतील, पण व्हाईट कलर आणि ग्रे कलरच्या गाड्या तुम्हाला रस्त्यात, तो एलिमेंट जर घरातला चांगला असेल तर, म्हणजे वायू तत्व जर तुमचं खूप छान असेल ना, तर त्या गाड्या कधीच बंद पडत नाहीत, तुमच्या वर्षानुवर्ष चालतात. कारण त्या स्पर्धा कोणाशी करतात? वायू तत्वाशी स्पर्धा करतात. आणि तिथे जर धनुरास असेल तर त्यांचा ट्रान्सपोर्टेशनचा धंदा, ट्रॅव्हलचा धंदा खूप सुरेख चालतो. गाड्या पांढऱ्याच पाहिजेत. आता आपण मागे येऊ, पश्चिमेकडे येऊ. निळा रंग दिलेला आहे त्या ठिकाणी, वरुण राज आहे त्याचा, शनी आहे त्याचा कारक. तुम्ही ब्लॅक कलर किंवा निळा कलर हा तिथे अवलंब करू शकता. असे ते तत्व आहेत. तिथे तुम्ही फरशी पण त्या कलरची तुम्ही टाकू शकता, कारण तिथे पाणी तत्व जमिनीच्या वर आलेलं आहे आणि गुरुतत्वामध्ये पाणी जमिनीच्या खाली गेलेलं आहे. नैऋत्य कोपऱ्यामध्ये येऊ. नैऋत्य कोपरा राहू केतूंसाठी दिलेला आहे, पण त्याचा कलर खूप फिक्स आहे. तो म्हणजे आयव्हरी कलर आहे. तो पृथ्वी तत्वाचा कलर आहे, तो आयव्हरी कलर आहे. भिंतीला पण आयव्हरी कलर द्या, फ्लोरिंगला पण आयव्हरी कलर द्या. पुरुष तत्व हे जागृत होतं, स्ट्रॉंग होतं, समाजामध्ये समाजाभिमुख त्याच्या खूप स्ट्रॉंग संकल्पना सुरू होतात. दक्षिणेला मधोमध आलं तर मंगळ आहे, लाल कलर आहे, तो डार्क लाल, म्हणजे चेरी कलर असतो ना एकदम डार्क, तो तिथं अपेक्षित आहे आपल्याला. मग फक्त एक काम करूयात ना, कारण लाल कलर आहे ना, हा मनावर खूप मोठा कारक असतो बरं. म्हणजे तुम्ही लाल कलरच्या कुठल्याही जर गोष्टी बघितल्यात ना, म्हणजे माझी एक संकल्पना आहे की जिथे रेड कलरची दुकानं जर बघितलीत ना, तर ती कालांतरानं चालत नाहीत बघा काही. तुम्ही एक अभ्यास केला तर तो जर त्या घरामध्ये जर आणत असेल तर दक्षिणेच्या भिंतीला मधोमध तो एवढा फक्त तो डीप रेड किंवा चेरी कलरचा कलर तुम्ही लावा, तर त्याचा फायदा मंगळासाठी म्हणून तो खूप उत्तम होतो. परत आपण आलो ते आग्नेयखंडामध्ये, जसं त्या भिंतींना कलर दिले तसे तुमच्या फ्लोरिंगला पण कलर आहेत, आणि ह्याचा परिणाम हा त्या घरातल्या प्रत्येक सदस्याला हा होत असतो. ओके ओके. त्यामुळे हे कलर जे रिकमेंड केलेले आहेत दिलेले त्यानुसार आपण बघू शकतो की आपल्या रूमला किंवा आपल्या घराला कोणते कोणते कलर कुठे कुठे असेल. ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तुमचा ईशान्य खंड खूप सुरेख असेल, जलतत्व असेल, आणि त्या ठिकाणी तुम्ही पडदे रेड कलरचे जर टाकले, पडदे लाल कलरचे असेल, तर शुक्र तिथे येतो, शुक्राचं अस्तित्व तिथे येतं, आणि त्या घरातल्या कर्त्या पुरुषाचं आणि बायकोचं भांडण होतं. फक्त पडदा तुम्ही बदललाय. म्हणजे जर भांडण करायचं असेल तर तिथं करायचं पडदा टाकायला काय हरकत नाही. जर कोणाचं भांडण लावायचं असेल तर, पण तसं नको. ते तिथे स्त्री पुरुषांचं, कारण गुरुतत्वाला त्या गोष्टी अपेक्षित नसतात रेड कलरच्या. जुने जाणती लोक, घरातली आजी, आई कधीतरी म्हणतात की असं बोलू नकोस, वास्तू तथास्तू म्हणत असते. सो मला शेवटला हाच प्रश्न विचारायची की खरंच वास्तूमध्ये आपण जे शब्द बोलत असतो त्याचा परिणाम तथास्तू म्हणून होतो का? खूप सुरेख प्रश्न आहे हा.
ह्याला अध्यात्माची जोड नाही आहे. ऍक्च्युली प्रत्येक ठिकाणी अध्यात्माची जोड दिली तर तुम्ही खूप सुरेख स्वतःचं जीवन आयुर्मान घालवू शकता. पण अध्यात्माची जोड न देता सुद्धा या प्रश्नाचं खूप सुरेख उत्तर आपण देऊ शकतो. मी परत मूळ परिस्थिती मी 5 एलिमेंट्स, ते देवता, ते ग्रह आपले जागृत झालेले आहेत त्या कोपऱ्यामध्ये आणि त्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे हे जर आपण मान्य केलं म्हणजे वास्तू पुरुष मान्य करावा लागेल की जो आहे आपल्या घरामध्ये. 5 एलिमेंट्स मान्य करावे लागतील की ज्याच्या तत्वावर हे शास्त्र आहे. म्हणजेच हे सगळे ग्रह, बरोबर, त्याचे पालक, त्याच्या भार्या म्हणजे बायको, त्याला रिलेटेड असलेले हे काय आपण म्हणतो त्याला राशी, ह्या सगळ्या तुमच्या क्रिएट झाल्यात तिथे. आणि जसं आपले पूर्वापार पद्धतीनं बोलत आले की घरात शुभ बोला. जसं मीही काही ठिकाणी सांगताना सांगतो की किचन मधली ग्रॉसरी असेल तर ती संपली असं कधी म्हणू नका, आणावी लागेल असं म्हणा. म्हणजे साखर आणावी लागेल, तांदूळ आणावा लागेल, तर तो शुक्र तुम्हाला तथास्तु म्हणतो. संपली आहे म्हटलं तर तथास्तु म्हणजे संपली म्हणजे संपत जाणार, संपत जाणार, संपत जाणार. ओके. तर हे थोडंसं अशा पद्धतीने जर आपण शब्दरचना बदलली की मला आणावी लागेल, मग फक्त साखरेपुरतच आहे का हो? त्या स्त्रीने असं म्हणत आहेत ना की मला नेकलेस आणावा लागेल, मला नेकलेस आणायचा आहे, मला दागिने आणायचे आहेत, मला उंची कपडे आणायचे आहेत. तर जर साखरेला जर तो तथास्तु म्हणत असेल तर उंची कपड्याला पण तथास्तुच म्हणणार आहे. भांडू नका बऱ्यापैकी. हा, आता कुठला एलिमेंट वाढला असेल, राग येत असेल तर भांडणं होणार, हे मला मला अभिप्रेत आहे. पण असं समजा ना की हे घर आपलं नाहीये, हे गुरुतत्वाचं घर आहे, ह्यामध्ये हे सगळे मंडळी राहतात. आणि जसं एक जुन्या काळामध्ये बघा आजी आजोबा असायचे, त्यांच्यासमोर आपण भांडत नसायचो बघा, किंवा जरा जरी आवाज वाढला तरी ते आपल्याला निर्देश करायचे की असं बोलू नका म्हणून. तर ते एक संकल्पना अजूनही जागृत आहे, ती ह्या ग्रहांच्या माध्यमातून जागृत आहे. तर मग भांडू नका. आणि अगदीच काही राग आला तर अपशब्द वापरू नका. तथास्तु म्हणताय, वास्तू तथास्तु म्हणत असते. बरोबर. मग बी प्रॅक्टिकल. माझं जर चांगलंच घडवायचं असेल तर मला आणावं लागेल, माझ्या बाबतीत सगळं चांगलंच घडणार आहे. मोटिवेशनल जर तुम्ही सतत स्वतःबद्दल आणि फॅमिलीबद्दल बोललात तर डेफिनेटली ही वास्तू तुम्हाला त्याच पद्धतीची एनर्जी ही तुम्हाला देणार आहे. ऑलरेडी जर पंचतत्व जर तुमची चांगली असेल तर तुम्हाला ते पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार आहे. बरोबर. चांगलीच एनर्जी मिळणार आहे. फक्त आपलं पण दायित्व आहे की मी त्या वास्तूला त्या पद्धतीने ट्रीट करू. बरोबर. जी ती मागती त्या पद्धतीनं जर मी त्याला रिस्पॉन्स दिला तर मग तुम्हाला त्या घरामध्ये खूप उत्तम पद्धतीची ऊर्जा ही बघायला मिळते. त्यामुळे बोलताना सुद्धा खूप छान पद्धतीनं बोला. तथास्तु म्हणणारे हे लक्षात ठेवूनच बोला, म्हणजे ती वास्तू तुम्हाला तथास्तु म्हणते. आणि हे खूप चांगलं आहे. हे रिलेशन्स त्या वास्तूचे आणि जातकाचे हे खूप चांगले असतात. इथंच या पॉडकास्टमध्ये थांबायची वेळ आलेली आहे. खूप छान माहिती वास्तुशास्त्राबद्दल, आणि सगळ्यात भारी तो जो आपण एक इलेमेंट सांगितला, वास्तू पुरुष आणि सगळी महाभूत ज्या पद्धतीने आपली काळजी करत असतात ते प्रचंड भावलं. म्हणजे इतकं की आपल्या चर्चेनंतर मी जाऊन माझ्या आईला सांगितलं की तुला माहितीये का हे असं असं असतं. आणि त्यामुळे घरात जाताना दरवाजाच्या पाया पडून आत जात जा, कारण आपण तिथं राहतो. ती एक आपली कृतज्ञता पण आहे त्या घराबद्दल की मी तुझ्या अधीन आहे, मी तुझ्यामध्ये सुरक्षित आहे, आणि मला ते बरं वाटतं, छान वाटतं. अशीच चर्चा आपल्याला पुढच्या काही पॉडकास्टमध्ये करता येतील अशी अपेक्षा आहे. अगदी. आणि इथेच थांबायची वेळ झाली. सो तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला जरूर सांगा, कमेंट्स करा, प्रश्न विचारा, त्याच्यावरती उत्तर नक्कीच तुम्हाला मिळतील. आणि तोपर्यंत चॅनल जर लाईक केला नसेल, सबस्क्राईब केला नसेल तर तोही करून घ्या, कारण असेच नवनवीन पॉडकास्ट आपण आपल्या चॅनलवरती आणणार आहोत. पुन्हा भेटूयात. थँक्यू सर. धन्यवाद.